मी मयूर चव्हाण टप आलो आहे. तर मी कामाला जात आहे मस्तपैकी बसमध्ये. बस पूर्ण खाली आहे, बरोबर, पूर्ण खाली आहे. हे असं आहे. मी आला बघा कंडक्टर होता, बसले पूर्ण गाडी, फक्त मी एकटा आणि दुसरा माणूस आहे, कोण नाही. पूर्ण busy बस आहे. ड्रायव्हर आहे. बाकी काय चाललं आहे बघा, असं झालं आहे. आता मी थोड्या वेळात उतरणार आहे. मला बस स्टॉप येईल ते बघा. ठाणे शहर आपलं मस्त एरिया आहे. पवारनगरचा एरिया आपलं, तिथं आलो आहे मी. ओल्टासचा एरिया जवळच आहे. आता आपला स्टॉप ओल्टास आहे. मी कामाला जात आहे. ड्रायव्हर होता बघा, गाडी आवडते. गाडी पूर्णपणे खाली, कंडक्टर मस्त हे बघा. हां, स्टॉपला आहे, उतरत आहे. तर आता मी उतरलो आहे त्या स्टॉपवर. ओल्टा स्टॉप उतरलो आहे. कामाला जात आहे. इकडे कसा रस्ता आहे, काय कोण बघत नाही आहे. चाललं आहे आपलं कामच. रस्ता वगैरे छानपैकी रस्ता आहे. आज पाऊस नाही आहे, आज कडक ऊन पडलं आहे. आज जरा वातावरण चांगलं वाटतं. काल तर खूप पाऊस होता ठाण्यामध्ये, त्यामुळे तर काय चिकचिक काल नुसती धावपळ होती. तर बसमध्ये काहीच गर्दी पण नव्हती आज. काय दोघं माणसं आम्ही होतो, त्याच्यामध्ये काय कळणार आता, काहीच कळत नाही. छानपैकी मस्त काम चालू आहे. बघूया आता, पाऊस आज पडला नाही आहे. वातावरण एकदम शांत, एकदम थंड वारी आहे, एकदम गरम वाटते आज मस्तपैकी. चांगल्यापैकी चाललं आहे, हळूहळू चालतो आहे मी. काही गडबड तर आहे कामाशी, पण तरी पण मी हळू चालतो आहे. काम काय, कामाचा वर चालू आहे. असं माणसाने आपलं कर्म करावं. कर्म हे आयुष्याचा मोठा भाग आहे. जे कर्म चांगले ते आयुष्य चांगलं. आयुष्याला खूप आनंदात जगावे, खूप छानपैकी जगावे. मला पहिला ब्लॉग असल्यामुळे सगळ्यांनी मग सपोर्ट करावा हीच इच्छा आहे माझी. चॅनलला सबस्क्राईब करावं, कमेंट करावं, लाईक करावं, व्हिडिओ बघा. नवीन चॅनलला ब्लॉग आहे मी सबस्क्रायबर तसं म्हणायला गेलं तर सबस्क्रायबर्स आहे. मला नवीन चॅनल झालं आहे. चॅनलला बघत राहावा, मला नवीन नवीन काय ना काय मिळेल. हे बघा, तर झाडं झुडपं मस्तपैकी आहेत. झाडं झुडपं दाखवतो. हे बघा, हे बघा, ही झाडं झुडपं एकदम छानपैकी आहेत. मस्त चालले आहेत माणसं. आले आपल्या काम धंद्यावर कोण गाडी येते तिकडनं, सगळं काय येते. सफाई करते, आपले कामं करत आहेत सगळे छानपैकी. बघा, तर पुढे पार्टी पण जग दाखवतो तुम्हाला. असे आहे काय मित्रांनो, असे काय चाललंय. आता ड्रायव्हर आता कसे गाडीवर चाललाय मित्र एक बघून. तर कोण नाही आपल्याला इथे, पण एक नवीन चाललं आहे म्हणून रस्त्यावर सगळ्यांना हाय हॅलो मित्र म्हणून चालतो आहे मी. तर आता कोण नाही आपल्याला इथे. परत बघा आलो आहे. माझं नाव मला सांगितलं आहे मयूर. मी जात आहे मस्तपैकी. मला दाखवलं आहे, बघत जावं छानपैकी. काय आरामात आता पोचून थोड्या वेळात मी.
ठाण्याचा एरिया आहे. कोलतास नाव आहे इथं कंपनीचं. एका कंपनीच्या पाठीमागे आमचं एक ऑफिस आहे. ऑफिसात मी काम करतो, ऑफिस असिस्टंट म्हणून. त्यापैकी चाललंय मध्ये काम. तर त्याच्यामध्ये पिऊन पण आहे तिथे. दोन्ही गाव मला करावं लागतात. तिथे आरामात काम करतो मी. अजून काय असं आहे मला लागू शकतो वस्तू काय इथे काय आहे आता. हा बघा आला आता. हा आहे एरिया आहे रेमंडचा. तिथे एक शाळा पण आहे. शाळेचं नाव आहे सिंघानी हायस्कूल. ठाण्यातली मोठी शाळा आहे. इंटरनॅशनल स्कूल आहे तिथं. ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे इथं. शाळेचं नाव म्हणायला गेलं तर श्रीमती सुनीता देवी सिंघानिया स्कूल आहे. सिंघानिया स्कूल ती फेमस आहे ठाण्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्येही. हा म्हणायला गेलं तर आपल्यात पण असणारच आहे. शाळेचं नाव खूप गाजलेलं आहे. त्या एरियामध्ये मी एका ऑफिसमध्ये कामाला लागलो आहे आत्ताच नवीन. तुम्हाला मी शाळेचं हे दाखवतो, शाळा कशी आहे कशी लांबूनच. आज जाणं तर आपल्याला अलाउड नाही आहे, आहे ना. बिल्डिंग पण बनत आहे नवीन एक. तर काम चालू आहे हे बघा. काम चालू आहे. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे छानपैकी. ते बिल्डिंग नवीन बनत आहे. बाजूला या तेच घर की शाळा पण बाजूलाच आहे त्याच्या. रस्त्याचं खाली मोकळा रस्ता आहे. असं गर्दी काय नाही इथे. खूप मोकळा रस्ता आहे आजचा छानपैकी. लोक काम करतात म्हणजे आता लोक काम करतात. कसं आहे आपलं आयुष्य कामातच घालावं आणि हसून करून जगावं, हाच माझा उद्देश आहे सगळ्यांसाठी. आणि मी पण तेच करत आहे, हसून करून जगत आहे. सगळ्यांना आपला मानून राहावं. कधी कोणाशी वाद नाही घालावा, अशी कोणावर जळावं नाही, कोणावर छळावं नाही. देवाने दिलं आपल्याला आयुष्य जेवढं जगायचं आहे तेवढं जगायचं आणि ते पण आयुष्य आनंदात जगायचं. अजून काय पाहिजे आपल्याला आयुष्यात. आता हे बघा दाखवून होतो मी शाळा. ती शाळेत जवळ आलो मी. सुनीता सिंघानिया हायस्कूल, देवी सिंघानिया हायस्कूल. बघा सिंघानिया हायस्कूल आहे. एकदम छान शाळा आहे, जबरदस्त शाळा आहे. शाळेचा बॅकग्राऊंड आहे म्हणजे शाळा पुढून आहे. एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत. काम चालू आहे खूप सारं. आणि मी जॉबमध्ये काम करतो आहे. ती समोरची बिल्डिंग आहे. समोर चालतो आहे मी. आणि मला मी सगळ्यांना हे करतो बघितलं. तर मी आलो परत तुमच्याकडं. आलो मित्रांनो. आणि चालत आहे तुमच्या एनपीस. खूप काही आहे इथं बघण्यासारखं. बिल्डिंग भरपूर आहे तिथं. हायटेड बिल्डिंग आहे इथं. हळूहळू मला मग खूप थोडा वेळ कामावर. आमचं लांब असलं आहे, लांब आहे घरापासून तरी भरपूर लांब अंतर आहे. ते 10 वर्ष तो असं टिकत तर आरामात काम चाललं आहे माझं. बघा ती बिल्डिंग नवीन तयार होते. त्या बिल्डिंगमध्ये काम करते. ही बिल्डिंग आहे. काय करतोय, काय चाललंय, तर लोकांना आपला काय करून फायदा आहे का.
वाटू द्या, आपलं काम करायचं आहे. आपण आपलं काम करतोय, काही करतोय. आम्ही आलो आता सगळे इंजिनियर लोक आहेत. इंजिनियर लोक आहेत सगळे इथे काम करत आहेत. वॉशमॅन पण आहे इथे. आता वर्कर लोक इंजिनियर लोक आहेत, साहेब आहेत. चाललं आहे काय आता हो दादा काम करताय, त्या कामात बिझी आहे. हा एक वर्कर आहे. काय दादा काय बोलतो, सगळे इथे वर्कर्स आहेत. सगळं काम करा वर्कर सगळे काम करतात. थांबूया आता, मला लावू द्या आधी. तू काय करायचं चलो दादा, चलो बाय बाय. चलो तर बघा हे सगळं करते मी आरामात. काय बोलू, सगळ्यांना काम करतो एवढं इथं आरामात. गावा वाटतं आपल्या इथं पण करतो असतं तिथे आहे झालं. सेकंड फ्लोअरला काम माझं काम करायचं. मी बिल्डिंग तयार पण झालं नाही. ऑफिस चालू आहे. काय बोलावं तुम्हाला, हे असं काम चालू आहे. टाईम 11चा आहे. तर वाजलं काय माहिती किती कामाचं म्हणजे 12 नको वाजायला, एवढंच आहे. बघा आलो मी कामावरती. चला मित्रांनो बाय बाय.